गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स अँड देअर पॅरेंट्स. स्वागत आहे तुमचं ट्युशन एरिया लातूरमध्ये. लातूर पॅटर्नमध्ये गेले 25 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवणारे मोठेगावकर सर आज आपल्यासोबत आहेत. म्हणजे बरेच दिवस झाले मध्ये जरा आम्ही दुसरीकडे म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी दुसऱ्या सिटीमध्ये गेलो होतो, पण काही कारणास्तव आम्ही आता लातूरमध्ये आलेलो आहोत. तर डेफिनेटली सर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती परत खूप दिवसानंतर. नमस्कार सर. आम्हाला 11वीला आता जे लातूरला यायचा विचार करत आहेत अशा विद्यार्थ्यांना आणि जे रिपीटला डायरेक्ट लातूरला येतात मोस्टली विद्यार्थी RCC लाच चूज करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस कधी चालू होणार आहेत? सर्वप्रथम कालच 10वी 10th बोर्ड CBSE ॲज वेल ॲज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा काल रिझल्ट लागला. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच त्या गुणवंत पालकांचं आणि ज्या टीचरनी, ज्या शिक्षकांनी, शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापक असतील ज्यांनी कठोर मेहनत करून घेऊन विद्यार्थ्यांना उत्तुंग यश दिलं, त्याबद्दल त्या सर्व टीचरचं, मुख्याध्यापकांचं, पालकांचं खूप खूप अभिनंदन. आमची जे 10वीतून आता 11th ॲडमिशन घेणार आहेत अशा मुलांसाठी आम्ही मागच्या 2 महिन्यापासून फाउंडेशन कोर्स शिकवत आहोत, त्यांना पूर्ण बेसिक शिकवत आहोत. आता नवीन आमची सेकंड बॅच जी आहे ती 5 जूनपासून सुरू होणार आहे आणि त्या बॅचमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण शून्यातून पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत. ह्यांना जे आता मागच्या 2 महिन्यात झालं फाउंडेशनचं, त्यांची सेपरेट बॅच असेल आणि त्यांना परत पूर्ण बेसिकपासून आम्ही त्यांना शिकवणार आहोत 5 जूनपासून. आणि रिपीटर बॅचचा म्हणला तर आम्ही 1 जूनला आपली स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि 2 जूनपासून आम्ही लगेच बॅच सुरू करत आहोत. कारण यावर्षी कसं झालं, रिपीटर बॅचमध्ये म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप टिपिकल पडला. त्या मुलांच्या मनात धाकधूक आहे, रिपीट करू की नको, कसं होईल. बेटा मागच्या 2 वर्षातच फक्त 2 ते 3 वर्षातच फक्त पेपर एवढे इझी निघत होते. म्हणजे NT इझी पेपर काढायचा, परंतु पहिलं पेपर हार्डच पेपर होते आणि पहिलं त्या लेव्हलचे पेपर होते. फक्त फिजिक्सचा ट्रिमेंडस हार्ड यावर्षी पडला. RCC यावर्षी पूर्ण परफेक्ट प्लॅनिंगनं आम्ही उतरला आहोत आणि परफेक्ट प्लॅनिंगनं आम्ही फिजिक्सला सुद्धा आम्ही पहिलं सुरुवातीपासून आम्ही एक्स्ट्रा ट्रॅक लावणार आहोत. म्हणजे केमिस्ट्रीला 2 ट्रॅक असतील, बायोलॉजीला 3 ट्रॅक असतील आणि फिजिक्सला सुद्धा आम्ही 3 ट्रॅक लावणार आहोत पहिल्यापासूनच. कारण 2 ट्रॅक रेग्युलर असतील, 3रा ट्रॅक जो असेल तो JEE लेव्हलची सगळी प्रॉब्लेमची आतापासून तयारी करून घ्यावी म्हणून आम्ही ट्रॅक राबवणार आहोत आणि ती बॅच 2 जूनपासून सुरू होणार आहे. येस, डेफिनेटली सर. JEE मेन्स टाईपचं पण आता तुम्ही नीटवाल्यांना अप्लाय करणार आहात. सर मला काय झालं, एक पॅरेंट भेटला काल रात्री, म्हणजे लगभग 10:30-11च्या आसपास, इथं ट्युशन एरियामध्ये चालते ते. त्यांच्या विद्यार्थिनीला म्हणजे ते दुसरीकडे XYZ क्लासमध्ये होते, त्यांच्या विद्यार्थिनीला टेस्ट सिरीजमध्ये 650च्या अबोव म्हणजे 650 665 असे यायचे क्लास टेस्ट सिरीजमध्ये. आणि नीटमध्ये तिला डायरेक्ट 240 किंवा 250 मार्क्स आलते. तर RCC मध्ये हा डिफरन्स कितीचा असतो किंवा असं कुठल्या गोष्टीमुळे घडतं, तुम्हाला काय वाटतंय? नाही, असं RCC मध्ये कधीच होणार नाही. मी एवढं तुम्हाला गॅरंटेड तुम्हाला सांगू शकतो. कारण RCC त्या लेवलचे पेपर काढतो. आमच्याकडे विद्यार्थी आज आम्हाला भेटून सांगत आहेत की आम्हाला विश्वजित की आम्हाला सांगतायत सर आम्ही वाचलो फक्त केमिस्ट्री RCCमुळेच, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमुळे. सर फिजिक्सचा पेपर सगळ्या भारतामध्ये सगळ्यालाच लेंदी होता, सगळा अवघड गेला. पण RCCने ज्या लेव्हलचे केमिस्ट्रीला पेपर काढले, ज्या लेव्हलचे बायोलॉजीला पेपर काढले, त्याच लेव्हलचे प्रश्न पडले असं मुलं म्हणतायत. म्हणजे मला असं वाटतंय. बाकी लातूरमध्ये असं खूप होत आहे की त्यांच्या टेस्टला पाहिलं की 2 वर्ष पालकाला खुश ठेवालेत. 650 630 640 फायनल 200 हाणलं पाहिजे पालकाला धरून. मला स्पष्ट असं मत आहे, कुणी असू त्या ठिकाणी. मग कारण असं एवढा डिफरन्स होत नाही. 5-10% फरक मान्य करू आम्ही. जरी फिजिक्सचा टफ पेपर आला असेल आम्ही पण मान्य करतो यावर्षी फिजिक्सचा टफ पेपर आला, पण 50-60-70 मार्काचं फिजिक्सच्या फ्लक्च्युएशन व्हायला पाहिजे. पण एकदमच अर्धेच मार्क नाही, असं कधीच होणार नाही. आणि सर इथं काही म्हणजे पालक भेटतात, ते आता ॲडमिशन पिरियड चालू आहे, म्हणजे आता ट्युशन असं RCC चौकामध्ये आलं, पॅरेंट वगैरे बॅग दिसली त्यांच्या हातात की काही कमिशन एजंट त्यांच्याकडनं जाऊन त्यांना मिसगाईड करतात. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कव्हर करतोय ही कमिशन एजंटपासून दूर राहा. हे नेमकं एकदा तुम्ही पॅरेंट्सला सांगा ही कमिशन एजंट काय आहेत. नक्कीच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्या पालकांना की आता लातूर एक एज्युकेशन हब आहे. शिक्षणात कधी अपवित्र काम करायला नाही पाहिजे, शिक्षणात प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. एजंट हे म्हणजे बघा, मी एकदा चांगल्या विचारांचं डोकं भरलं, चांगल्या विचारांतर जीवनभर संपत नाही तिच्याद्वारे. आपण किती जरी चांगले कपडे घेतले तर ते 2 वर्षात 3 वर्षात खराब होणारच आहेत, मला असं वाटते. पण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. इथं कमिशन एजंट असा प्रकार नसायला पाहिजे. परंतु आता काही मुद्दाम काही क्लासवाले सुद्धा आपले कमिशन एजंट नेमत आहेत, बाहेर रोडवर थांबवत आहेत. आणि काही हॉस्टेलवाल्याला पण हाताशी धरून कमिशन एजंट तुम्ही आमच्याकडे एवढे मुलं पाठवा,
आम्ही तुम्हाला पर स्टुडंट आम्ही तुम्हाला एवढे हे देऊ, तर असा प्रकार सुरू झाला. मी पालकांना सांगू इच्छितो की कृपा करून आपण अशा कमिशन एजंटच्या भूलथापाला बळी न पडता आपण स्वतः आपल्या मुलाला डेमो लेक्चर करा. कुठेही क्लास लावण्यापूर्वी डायरेक्ट फीस नकाच भरू. आधी त्याला 8 दिवस क्लास करू द्या, तुला सगळ्या ठिकाणी करू द्या, आणि मग नंतर त्या विद्यार्थ्याला ठरवू द्या जिथं बेस्ट आहे तर तू त्याला जॉईन करू द्या.